नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात सोनं आणि चांदीच्या दरातील तेजीची बातमी. सोन्याच्या दरात दररोज एक नवा विक्रम होतोय. शुक्रवारीही सोन्यानं दराच्या बाबतीत विक्रम केलाय. सोनं पहिल्यांदाच 72,000 रुपयांच्या वर गेलंय. MCXवर 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 72,678 रुपयांवर पोचलाय. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. 1 किलो चांदीचा दर हा 84,000 रुपयांवर पोचलाय. अमेरिकेत महागाई वाढत असल्यानं डॉलरचा दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी करायला सुरुवात केली. तसेच जगभरातील मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. आता बातमी मोबाईलच्या रिचार्जची. लोकसभा निवडणुकीनंतर दूरसंचार कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे. ही दरवाढ सुमारे 15 ते 17% असणार आहे. जिओ आणि एअरटेल प्रीमियम ग्राहकांना देत असलेला अनलिमिटेड डेटा देणंही बंद करू शकतात. मोबाईलचे रिचार्ज हे 20% वाढू शकतात. 2021 नंतर दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल रिचार्जच्या दरात वाढ केलेली नाही आहे. आता बातमी ॲपल फोनची. एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावधान राहण्याचा इशारा ॲपलनं दिला आहे. भारतासह 91 देशातील आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांना ही इशारावजा सूचना देण्यात आली आहे. तसेच गोपनीयता आणि डेटा सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पेगासस मालवेअरमुळे राजकीय वादंग झाले होते. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा देण्यात आल्यानं पुन्हा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. आता बातमी अर्थव्यवस्थेबाबतची. आशियाई विकास बँकेनं भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP हा 60% राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या अगोदर GDP हा 6.7% राहील असं सांगण्यात आलं होतं. त्यात सुधारणा करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी गुंतवणूक तसेच सेवा क्षेत्रातील मजबूत वाढीमुळे आशियाई बँकेनं भारताच्या GDPमध्ये सुधारणा केली आहे. आता बातमी म्युच्युअल फंडाबाबतची. 2022-23 पेक्षा 23-24 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड हाऊसेसना 70% नवीन गुंतवणूकदार जोडले आहेत. शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळत असल्यानं म्युच्युअल फंडांनी नवीन 68 लाख गुंतवणूकदार जोडले आहेत. तसेच म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत म्हणजेच AUM मध्येही 35% वाढ झाली. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.